आताही महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारचं दबावाचं राजकारण आणि बदलाबदली चालू आहे. यामुळं काय होणार आहे, की कोण कोणाची हत्या करेल आणि त्याला पुन्हा निर्दोष बळी केले जाईल, ही अशी प्रथा पूर्ण भारतामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये लागू होणार आहे. की न्यायालयाने आम्हाला आता सांगावं, की मग राजेसाहेबांची हत्या केली कोणी? 20 वर्षानंतर कैलासवासी पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल जो आहे तो मुंबईतील विशेष न्यायालयाने जाहीर केलेला आहे. यामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. मी आता धाराशिवमधील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेर आहे. कार्यकर्त्यांनी आताच हे संपर्क कार्यालय जे आहे ते बंद केलेलं आहे. निकाल विरोधात गेल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे. त्यामुळे हे कार्यालय देखील बंद केलेलं आहे. माझ्यासोबत हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. मला सांगा, कार्यालय देखील बंद केलंय आणि 20 वर्षानंतर आज निकाल लागलाय, काय भावना? न्यायालयाने निर्णय जो दिलाय तो कागदपत्राच्या आधारे दिलाय आणि कागदपत्र कसे बदलायचे हे त्यावेळेस मंत्रिमंडळात असल्यामुळे डॉक्टर पद्मसिंह पाटलांना चांगलं माहित होतं. आताही महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारचं दबावाचं राजकारण आणि बदलाबदली चालू आहे. यामुळं काय होणार आहे, की कोण कोणाची हत्या करेल आणि त्याला पुन्हा निर्दोष बळी केले जाईल, ही अशी प्रथा पूर्ण भारतामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये लागू होणार आहे. कुठेतरी आज ओमराजे कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे होता. कारण कोणाचा तरी जीव घेण्याचा कोणाला अधिकार नाही. या माध्यमातून एवढंच सांगतो, की न्यायालयाने आम्हाला आता सांगावं, की मग राजेसाहेबांची हत्या केली कोणी? कार्यालय आता बंद केलेत, कशासाठी कार्यालय बंद करतात? दुःख आहे हो साहेब. कारण एखादा माणूस जर सबजीवानीशी गेला आणि त्याला न्याय मिळत नसेल, तर कार्यालय बंद होणे, शहर बंद करणे हे आमच्या भावनाच आहेत त्या. नक्कीच भावना आहेत त्या. तब्बल 20 वर्षाचा काळ लोटला. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज जाहीर झाला. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली, काय भावना आहेत? आमचं एकच म्हणणं आहे की आज अत्यंत दुर्दैवी असा निकाल लागला. दुर्दैव आहे आणि न्यायव्यवस्थेचा विश्वास सर्वसामान्याचा उडल्याशिवाय राहणार नाही. आपण बघितलं असेल की पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे 2004ची विधानसभा निवडणूक. त्या निवडणुकीमध्ये राज्याचे गृहमंत्री असलेले डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या विरोधामध्ये त्यांचे सख्खे चुलत भाऊ असलेले राजेसाहेब, ज्यांना सर्वसामान्याचा, गोरगरिबांचा, शेतकऱ्याचा पाठिंबा होता, त्या बळावरती त्यांनी त्या निवडणूक हातामध्ये घेतली होती. अवघ्या 484 मतांनी त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या लक्षात आलं डॉक्टर पाटलाच्या की आपल्याला उद्या राजकारणामध्ये ही वरचढ होणार आणि राजकीय वैमनस्यातून ही हत्या करण्यात आलेली आहे. आणि जर समजा आज कोर्टाने 9च्या 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे, मग माझं कोर्टाला विचारणं आहे की नेमकं राजेसाहेबांची हत्या केली कुणी, हे कोर्टानेच राज्याला सांगावं, या महाराष्ट्रातील जनतेला सांगावं. आपण बघितलं असेल की सर्वसामान्य लोक जर दाद मिळायची असेल तर कोर्टामध्ये जावं लागतं, परंतु आज निकाल असा लागला. मग 20 वर्ष निकालाला का लागली? आपण बघितलं असेल की राज्याचे गृहमंत्री असतील, पाटबंधारे मंत्री असतील, त्यांचं राजकारणामध्ये वजन होतं. तपास यंत्रणेवरती ताशेरे ओढलेले आहेत कोर्टाने. त्यावेळेस साक्षी पुरावे त्याच्यामध्ये फेरफार करण्यात काहीच त्यांना अवघड नव्हतं. आणि सर्वांना त्यांचा इतिहास माहिती आहे की त्यांनी आतापर्यंत सत्तेचा वापर हा दमदाटी आणि गैरप्रकारचा त्यांनी आजपर्यंत राजकारणाचा वापर केला आहे. नक्कीच सत्तेचा गैरवापर तत्कालीन गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्याकडून झालेला असेल, पुराव्यामध्ये छेडछाड झालेली असेल आणि त्यामुळेच न्यायालयाकडून असा निकाल आला असेल, अशा देखील नाराजीच्या भावना ज्या आहेत त्या या सर्व कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.